धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी या उक्तीला अनुसरून शेतीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गरज आहे निरीक्षण, अभ्यास आणि अनुभवाची. या 3 गोष्टींचा अवलंब करून शेतीमध्ये क्रांती घडू शकते. आज अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग आपल्या शेतीत करतात. अर्थातच त्याला जोड आहे आधुनिकीकरणाची. आपल्याच शेतीमध्ये बदल घडवून आणला तर आपल्याबरोबर इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा आदर्श घेता येतो. गरज असते ती पारंपरिकतेच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची. कारण कृषी क्षेत्रातही आता सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अगदी लागवड तंत्रज्ञानापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंतच्या सर्व गोष्टी अभ्यासपूर्वक शेती केली तर या काळ्या आईकडून आपण खूप काही कमवू शकता. आता कोकणचा विचार केला, कोकम, मसाला पिकं, नारळ या मुख्य पिकांचा समावेश होतो. या पिकांना लागणारं पोषक वातावरण या भूमीत आहे. काही जण याचा पुरेपूर उपयोग करून घेतात, पण त्यासाठी शेतीची आवड पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे प्रभाकर शिंदे यांनी वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन घेऊन 18 एकरवर आपली फळबाग फुलवलेली आहे. यात आंबा, नारळ, चिकू, मसाला पिकांचा अंतर्भाव आहे. मी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात 29 वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी केली. अतिशय चांगली नोकरी होती. लाखभर रुपये पगार होता. पण मला शेतीची प्रचंड आवड होती. मी लहानपणापासून या शेतीमध्ये अतिशय रमत असे. त्यामुळे नोकरी साधारण अर्धा काळ झाल्यानंतर मी ही जागा खरेदी केली. आणखीन शेतीची आवड भागवण्यासाठी या इथे लागवड केली. ही फळबाग फुलवताना त्यांनी अनेक गोष्टींचा समावेश त्यात केला. मुख्य म्हणजे व्यवस्थापन. मग ती सिंचन सुविधा असो की खत व्यवस्थापन, सगळ्याच गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतात. एकूण 18 एकर क्षेत्र आहे. आणखीन या संपूर्ण 18 एकर क्षेत्रामध्ये फळबागायत लागवड केलेली आहे. या ठिकाणी 2 भाग आहेत. एक 4 एकरचा, आणखीन एक उरलेला सर्व. आणखीन त्यामध्ये प्रामुख्याने नारळ लागवड आहे. ती 400 नारळाची झाडं आहेत तिथे. नंतर चिकूची 400 झाडं आहेत. नंतर काजूची 600 झाडं आहेत. आणखीन आंब्याची 600 झाडं आहेत. अशी एकूण 2000 झाडांची लागवड ह्या क्षेत्रामध्ये केलेली आहे. या फळबागेच्या माध्यमातूनच आकाराला आली फळबागेतल्या मातृवृक्षांपासून उत्तम दर्जाची कलमं तयार करून त्यांची विक्री करणं हा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला. स्वतः मेहनत घेऊन विविध प्रकारची कलम तयार करणं, त्यासाठी त्याचं व्यवस्थापन करणंही तितकंच गरजेचं.
फळबाग अधिक मातृवृक्ष कलम या दोन्हींचा संगम करून नावारूपाला आली ती वेलकम नर्सरी. माझं नाव सुषमा प्रभाकर शिंदे. माझं शिक्षण आहे BCom. मी अश्विनी ॲग्रो फार्म ही नर्सरी दापोली येथे चालवते. ॲक्च्युली माझे मिस्टर हे प्राध्यापक प्रभाकर पांडुरंग शिंदे हे कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. पण आता आमच्या नर्सरीचा भार हा खूप वाढल्यामुळे आणि त्यांनी अनंत समाजसेवेची कामं हातात घेतल्यामुळे त्यांनी 8 वर्ष आधी स्वतः VRS घेतलेली आहे. त्यामुळे आमच्या नर्सरीमध्ये त्याचा मला खूप उपयोग होतो. हळूहळू चिकूची कलमं करू लागलो आम्ही, काजूची कलमं करू लागलो आणि आमची वेलकम नर्सरी आम्ही सुरू केली. ती आता सगळ्या लोकांना ज्ञात झाली. कारण त्याचं एकच कारण होतं की आमच्याकडे आम्ही प्रत्येक कलमाचा स्टँडर्ड राखत होतो. भले कलमं कमी का असेनात पण त्याचा स्टँडर्ड चांगला असला पाहिजे, शेतकऱ्यांना ती चांगल्या निकषाची दिली पाहिजे हे आम्ही लक्षात ठेवलं होतं. त्यामुळे आमच्या नर्सरीचं नाव हळू आता प्रत्येक कलम करण्यामागे आमची एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नर्सरी आमच्याकडे विश्वासाने येण्याचं कारण म्हणजे आम्ही कुठलीही कलमं बाहेरून आणत नाही. स्वतः त्याच्यामध्ये माझे मिस्टर अभ्यास करतात की कुठलं कलम हे कुठलं हार्डी होऊ शकेल किंवा चांगलं होऊ शकेल आणि कुठलं कलम कुठल्या विभागामध्ये आपण देऊ शकू. त्यानुसार अनेक प्रकारची मदर प्लांट्स बाहेरून आणून आम्ही विद्यापीठातून म्हणजे विद्यापीठाच्या प्रत्येक विभागाकडून आणून आम्ही आमच्या इकडे लावलेले आहेत. वेगवेगळी प्रकारची ज्यावेळेला आम्ही मदर प्लांट्स केली त्यावेळेला आमच्या वेलकम नर्सरीमधून अजून एक नर्सरी अश्विनी ॲग्रो फार्म नावाची नर्सरी माझ्या नावावर त्यांनी केली की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मदर प्लांट्स लावून आम्ही वेगवेगळी प्रकारची कलमं उत्पन्न करू शकतो. आणि एवढी 50-1,000 कलमं जवळजवळ आम्ही प्रत्येक व्हरायटीची धरली तर 20-25 व्हरायटीची वेगवेगळ्या कलमं म्हणजे 20-25 आंब्याच्याच व्हरायटी आहेत पण त्याच्यापेक्षा पण इतर फळपिकांची व्हरायटीज आम्ही करतो आणि अतिशय खात्रीलायकरित्या कस्टमरला पुरवतो. तो एक म्हणजे आम्हाला समाधान वाटतं की आमच्याकडून ही लोक कलमं घेऊन जातात. कोणत्याही गोष्टीचं महत्त्व स्वतः मेहनत घेतल्याशिवाय कळत नाही. शेतीमध्ये तर हा अनुभव नित्याचा आहे. नारळ हे अतिशय आता 20 वर्षाची झाडं झालीत आणखीन ती बऱ्यापैकी लागायला लागलीत. त्यानंतर आंबा या पिकामध्ये सुरुवातीला अतिशय चांगलं पीक आलं. नंतर 15 वर्षांनी त्या झाडांचं पीक कमी झालं आणि त्याचं प्रामुख्याने कारण होतं की त्याला सूर्यप्रकाश नीट मिळत नव्हता. आणखीन आम्ही जी अन्नद्रव्ये त्यांना पुरवत होतो ती त्यांना कमी पडत होती. तर त्यानंतर मी आंबा पिकासाठी सर्व झाडं छाटली. 7 फुटावरती जमिनीपासून सर्व झाडं छाटली. आणखीन 1-2-3 वर्षांनी ती फुटल्यानंतर परत त्यांना 12 फुटावर छाटलं आणि अशा तऱ्हेने हा 12 फूट उंचीवर मर्यादित केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना आता सूर्यप्रकाशही नीट मिळतो. आणखीन त्यांचं थोडंसं अन्नद्रव्याचं जे हे होतं पुरवठा होता तो सुद्धा आम्ही त्यांना नीट केलेला आहे. आम्ही त्यांना जवळजवळ सगळीच अन्नद्रव्य खतातून देतो. आणखीन अशा तऱ्हेने आंब्याचं जे मध्यंतरी काही वर्षापूर्वी 15-1 वर्ष झाल्यानंतर जे उत्पन्न कमी झालं होतं ते आता अतिशय चांगल्या पद्धतीने येतं आहे. चिकू पिकामध्ये सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम झाला होता. चिकूची फळगळ फार मोठ्या प्रमाणात व्हायची. आणखीन 15-1 वर्षानंतर लागवडीपासून चिकूचं उत्पादन जवळजवळ बंदच झालं होतं. तर ते काही बुरशीनाशक फवारून आता चिकूचं उत्पादनसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने येते. कलमं मेहनतीनं बनवणं आणि लोकांची विश्वासार्हता मिळवणंही तितकंच गरजेचं. त्यातही विभागवार कलमं बनवणं हे कसब एक जाणकारच करू शकतो.
आंब्याच्या कलमाचं तुम्ही म्हणाल तर आंब्याच्या कलमाचा आपण आंबा खाल्ल्यानंतर जो बाटा निघतो कुठल्याही व्हरायटीचा, शक्यतो हापूसचा घेतात, तर त्या आंब्याच्या कलमाचा बाटा असतो तो आम्ही आणतो, स्वच्छ करतो आणि मातीचा एक वाफा तयार करतो. त्या वाफ्यावर तो पेरला जात असे. यासाठी सुद्धा माती परीक्षण, पाणी आणि खत व्यवस्थापन या गोष्टी आवश्यक आहेत. पण ह्या कलमांची माती जी असते ती माती साधी नसते. ती माती वरच्या थराची पण जास्त वापरली जात नाही आणि खालच्या थराची पण वापरली जात नाही. ती माती विशिष्ट रीतीनेच सिलेक्ट केली जाते आणि त्यानुसार वापरली जाते. आजच्या आधुनिक युगात कृषी क्षेत्रातही चांगलाच बदल घडतोय. आपल्या शेतीत आपण व्यवस्थापनाचा काळजीपूर्वक वापर केलात तर मिळणारं उत्पादनही दर्जे. बऱ्याच फळबागा लागवडी झालेल्या आहेत, पण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांशी चर्चा करताना असं ऐकायला येतं की या बऱ्याचशा तोट्याच्या आहेत. माझी सुद्धा स्वतःची ही फळबाग लागवड गेली काही वर्ष तोट्यात गेली. प्रमुख कारण हे व्यवस्थापनच हेच होतं की त्याला जे योग्य प्रकारे व्यवस्थापन पाहिजे होतं ते मिळत नव्हतं. आणखीन मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर पूर्ण वेळ काम करायला लागल्यानंतर शेतातली दुःख मला कळायला लागली, झाडांची दुःख मला कळायला लागली आणि ती सोडवल्यानंतर परत हा फार्म फायदेशीर झाला आहे. यासाठी उत्तम दर्जाची कलमं बनवणं, त्याची निगा राखणं महत्त्वाचं ठरतं. कोंब आल्यानंतर तो कोंब आला की तो मातीच्या पिशव्या भरून ठेवलेल्या असतात. तर नवीन सिस्टीम काढलेली आहे की त्या मातीच्या पिशव्या ऑलरेडी आधी भरून ठेवलेल्या असतात आणि त्याच्यानंतर त्यातली माती थोडीशी हातामध्ये घेऊन तो कोंब फुटलेला बाटा असतो तो मातीमध्ये पिशवीमध्ये लावतात आणि तो असा थोडी वर माती ठेवून तो सेटल केला जातो. पण त्याच्याही पेक्षा एक नवीन पद्धत माझ्या मिस्टरांनी अशी शोधून काढली की संपूर्ण अशा जमिनीवर एक खाली पालापाचोळा टाकायचा आणि त्याच्यावर बाटा असा लावून घ्यायचा आणि बाटा लावून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडा पुन्हा पालापाचोळा टाकायचा आणि इरिगेशन सिस्टीममध्ये त्यांनी बरंच काम केल्यामुळे त्याला पाण्याची सिस्टीम लावायची, स्प्रिंकलर सिस्टीम लावायची आणि त्यावर तो बाटा रुजतो आणि त्यावेळेला तो बाटा काढताना तो अजिबात डॅमेज होत नाही. सगळा रुजलेला बाटा हळुवारपणे काढता येतो कारण त्याच्यावर नुसता पालापाचोळा टाकलेला असतो. पण पूर्वी आम्ही जे मातीच्या वाफ्यावर बाटा पेरत असतो त्यावेळेला काय होतं, तो पिकावाने बाटा काढायला लागायचा आम्हाला. त्यामुळे पिकावाने काढताना एक बाटा काढताना दुसऱ्या बाटाला डॅमेज करायचा. त्यामुळे ही एक सिस्टीम काढल्यामुळे आता आम्ही जो बाटा पेरतो तो आम्हाला जवळजवळ 90% जसाचा तसा मिळतो. आज खतांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या कोकणामध्ये सेंद्रिय पदार्थ विपुल असे उपलब्ध आहेत. विशेष करून नारळाच्या बागेमध्ये हे सेंद्रिय पदार्थ खूप फुकट जातात आणि त्याचा वापर आपल्याला करता येत नाही. आपल्या कोकणामध्ये सेंद्रिय पदार्थ विपुल असे उपलब्ध आहेत. विशेष करून नारळाच्या बागेमध्ये हे सेंद्रिय पदार्थ खूप फुकट जातात आणि त्याचा वापर आपल्याला करता येत नाही. या इथे आम्ही आमच्या प्रक्षेत्रावर श्रेडर बसवलेला आहे. आणखी हा श्रेडर फार वेगाने सर्व सेंद्रिय पदार्थ 4.5 ते 5 इंच रुंदीचे पदार्थ सगळे कट करतो. आणखीन अतिशय वेगाने हे काम करतो. आणि हे सेंद्रिय पदार्थ नारळाच्या किंवा इतर फळझाडाच्या बुंध्यात आपण जर पसरून दिले आणि की त्यामध्ये मायक्रोजेट किंवा मायक्रो स्प्रिंकलरचं पाणी पसरून पडलं तर ते अतिशय वेगाने कुजतात. आणखी तिथे आपोआपच सेंद्रिय खत तयार होतं, गांडूळ खत तयार होतं, गांडुळांची संख्या वाढते. आणखीन आम्ही आमच्या बागेमध्ये अशा तऱ्हेचा प्रयोग करून गेली 6 वर्ष आमची संपूर्ण बाग ही सेंद्रिय केलेली आहे नारळाची. आणखीन या बागेचं उत्पन्न आता सरासरी जवळजवळ 90 ते 100 नारळ प्रतिवर्ष असं चांगल्या स्थितीला पोचलेलं आहे. आणखीन हे अतिशय एक चांगलं तंत्रज्ञान आहे की क्षेत्रात कोकणामध्ये जे भरपूर विपुल प्रमाणात असे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध आहेत
ते ह्या श्रेडर मशीनच्या साह्याने बारीक करून जर आपण खत म्हणून वापरलं तर आपला रासायनिक खतावरचा खर्च संपूर्णपणे कमी होईल. आणखीन एक सेंद्रिय उत्पादन आपण बाजारात आणू शकू. आणखीन ह्या सेंद्रिय उत्पादनाला वेगळा दर आता उपलब्ध होऊ लागला आहे. आणखीन यायोगे शेतकऱ्यांना आपलं त्याचं आर्थिक नफा किंवा आर्थिक उत्पन्नही वाढवता येईल. RCFच्या विद्राव्य खतांचा वापर करून आपलं शेतीत स्थान निश्चित करू शकता. आणि त्या दोन जे चर आपण लावलेले असतात त्याच्यामध्ये जी हा बंधारा असतो, म्हणजे त्या दोन चरांच्या मध्ये त्याच्यावर प्लॅस्टिकचं पॉलिथिन टाकलं जातं, जेणेकरून मधल्या जागेमध्ये गवत येता कामा नये. पुन्हा आम्हाला शेण बरंच लागतं नर्सरीला. ते शेण पण आम्ही चांगलं तयार झालेलं शेणखत घ्यावं लागतं, ताजं शेणही चालत नाही. आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं पण आम्ही वापरतो. सिंचनासाठी त्यांनी आधुनिकीकरणाचा अवलंब केलाय. मी निवृत्ती घेतल्यानंतर प्रथमतः केलं असेल की ह्या प्रक्षेत्रावरची जी सिंचन व्यवस्था होती त्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी सोडवल्या. जी स्प्रिंकलर सिस्टम आमच्याकडे आम्ही परफोरेटेड पाईपची सिस्टीम आम्ही सुरू केलेली असते त्या मातीच्या चरांना, तर त्याच्यामुळे ते एकमेकांना क्रॉस पाणी होतं आणि जे जास्त पाणी त्या प्लॅस्टिकच्या पॉलिथिनवर पडतं ते पाणी मग कलमांच्या बुंदामध्ये जातं. आणि अशा रीतीने कलमं आम्ही जूनपर्यंत वाढवतो. त्यांना वेगवेगळ्या फवारण्या दिल्या जातात, म्हणजे आवश्यकतेनुसार फवारण्या दिल्या जातात आणि कलमं अतिशय चांगल्या रीतीने जोपासली जातात. फळबागेतल्या मातृवृक्षांपासून उत्तम दर्जाची कलमं तयार करून त्यांची विक्री करणं हा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला. व्यवसाय छोटा असो की मोठा, मनुष्यबळ असेल तर तो अजूनच नावारूपाला येतो. ह्यासाठी कुटुंबाची साथ महत्त्वाची ठरते. पीक उत्पादन आपण कितीही केलं तरी शेवटी शेतीत फायदा व्हायचा असेल तर तुम्हाला त्याचं विक्री व्यवस्थापन चांगलं करता आलं पाहिजे. आमची माती आमची माती. मातृवृक्षापासून बनवली जाणारी कलमं उत्तम दर्जाची आणि खात्रीलायक असल्यामुळे चांगल्या प्रकारे विक्री होऊन त्यातून मिळणारं उत्पन्नही चांगलंच असतं. व्यवसायाचं गणित जमवताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आमची कलमं नाशिक, सांगली, सातारा किंवा इथे पूर्ण रत्नागिरी, वेंगुर्ला या ठिकाणी सर्व ठिकाणी विकली जातात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे कस्टमर वेगवेगळे डिमांड करत असायचे आणि त्यांना आपण त्यांचा डिमांड व्यवस्थित वेगळ्या रीतीने आणि चांगल्या रीतीने दिला गेला पाहिजे हे माझ्या मिस्टरांच्या डोक्यात असल्यामुळे त्यांनी अजून वेगवेगळी मदर प्लांट्स लावून 20-22 व्हरायटीची जवळजवळ आंबा कलमं, शिवाय रामफळ कलमं किंवा चिकू, जांभूळ, बहाडोली व्हरायटी, आंब्याची तर आमच्याकडे रत्ना, केसर, सिंधू, आम्रपाली, राजापुरी, तोतापुरी अशी अनंत प्रकारची जी वेगवेगळ्या विभागामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतात या प्रकारची कलमं लावली. मागणी तसा पुरवठा तत्वाचा अंगीकार करून विक्री केली तर व्यवसाय वृद्धी तर होणारच. संत्री, मोसंबी, डाळिंब यासारखी कलमं आमच्या हवामानात येत नाहीत आणि पैसा कमावण्यासाठी आम्ही ही कलमं करतही नाही. ज्यावेळेला काही कस्टमर येऊन विचारतात की आम्हाला ही कलमं पाहिजे, त्यावेळेला आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की आमच्या विभागात ही येत नाही आणि ह्या साईडच्या हवामानामध्ये पण ती येणार नाही, तुम्ही ही कृपा करून लावू नका, तुमच्या विभागात जी येतील ती आम्ही तुम्हाला सांगतो. त्याप्रमाणे असा प्रामाणिकपणा जपल्यामुळे आणि कुठलीही कलमं बाहेरून न आणता आम्ही स्वतः तयार केल्यामुळे त्याबद्दल एक प्रकारची खात्री असते आम्हाला. पीक उत्पादन आपण कितीही केलं तरी शेवटी शेतीत फायदा व्हायचा असेल तर तुम्हाला त्याचं विक्री व्यवस्थापन चांगलं करता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने ह्या चारही पिकामध्ये आपण प्रथमतः बघितलं तर नारळ ह्या पिकाला 4-5 वर्षापूर्वी अगदी पडेल दर मिळायचा, पण आता तुम्ही या वर्षभरात जर पाहिलं तर सध्या नारळामध्ये कुठलाही विक्रीचा प्रॉब्लेम नाही, खूप चांगले दर त्याला उपलब्ध आहेत. आत्ता काजूमध्ये सुद्धा तसंच आहे की काजू ही सगळ्यात चांगली मागणी असलेली कमॉडिटी आहे. आणखीन ते आपण साठवू शकतो आपल्या गोडाऊनमध्ये, त्यामुळे काजूलासुद्धा आता विक्रीचे काही प्रॉब्लेम नाहीत आहेत. पण खरं तर विक्रीचे जे हे समस्या आहेत ते चिकू आणि आंब्यामध्ये फार आहे.
कारण ही दोन्ही पिकं ही फार काळ टिकवून ठेवता येत नाहीत. आपल्याकडे तयार होणाऱ्या फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थांना चांगली मागणी असते. चिक्कू, आंबा, काजू या फळांपासून पदार्थ बनवून चांगली बाजारपेठ कमावता येईल. ह्या पिकांच्या फळप्रक्रियाचे पदार्थसुद्धा बरेच करता येतात. आणखीन त्यालासुद्धा चांगला स्कोप आहे. परंतु फळप्रक्रियेमध्ये कसं होतं की त्याला जे सेलिंग रेट आहेत किंवा विक्रीचे दर आहेत ते इतके चांगले मिळत नाहीत. चिकूचं पीक हे वर्षभर उपलब्ध असतं. जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिने सोडले तर वर्षभर पीक उपलब्ध असतं. मग हे पिकं चिकू आम्ही घरी काढून नेतो. नंतर ते आमचं स्वतःचं छोटंसं विक्री केंद्र आहे, तिथे विकतो. आणि या भविष्यकाळात एक या चिकूच्या विक्रीसाठी आम्ही एक कोल्ड स्टोरेज उभारू इच्छितो आहे. आणि ते पूर्ण झालं की बाजारात जशी मागणी आहे ह्या पिकांना तशी ती कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून बाहेर काढता येतील. आंब्यामध्ये तर सगळ्यात मोठं हे विक्रीचं समस्या आहे का ती एक ठराविक वेळेला सगळे आंबे तयार होतात आणि त्यावेळेला बाजारातले दर पडलेले असतात. तर या पिकांसाठी सुद्धा जर आपण कोल्ड स्टोरेज वापरलं, आणखीन आंबे आपण काही काळ एक 15-20 दिवस किंवा महिनाभर जर कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवले तर आपल्याला त्याची चांगली विक्री व्यवस्था करता येईल. आणि त्या दृष्टीने सुद्धा मी यावर्षी प्रयत्न करणार आहे. आपल्या रोजच्या नोकरीच्या राहटगाडग्यातून वेळ काढून शेतीची कास धरू शकतो आणि ह्यातूनच नवनवीन पर्याय समोर येतात. आणि मग या पर्यायाचं रूपांतर एका यशस्वी व्यवसायात होतं. आज जी शेती तोट्यात आहे म्हणून कदाचित काही शेतकरी आत्महत्या करतात किंवा एक निराशाजनक शेतीबाबत एक चित्र तयार झालं आहे, तर ते निश्चितच बाजूला व्हायला मदत होईल. आणखीन शेतीमध्ये एक चांगलं चित्र उभं राहील आणि शेतीखालचं क्षेत्र आणखीन उत्पादन निश्चितच वाढेल. अविश्रांत मेहनत, जिद्द यांच्या जोरावर कुठलाही व्यवसाय यशस्वी होतो हे आज आपण पाहिलं. तेव्हा धराकास आधुनिकतेची, प्रगती होईल शेतीची.